श्री स्वामी समर्थ मित्रांनो, श्राद्धाचे जेवण केल्याने काय होते? श्राद्धाचे जेवण करावे का? असे प्रश्न अनेक व्यक्तींच्या मनामध्ये सतत येत राहतात. त्याचे उत्तर म्हणून हा आजचा व्हिडिओ आहे. तो तुम्ही शेवटपर्यंत नक्की पाहावा. बंगाल देशात चंद्रगिरी ग्राम नावाचे एक गाव होते. तेथे राहणारी सरस्वती दयापती तिला बरीच वर्ष मूल होत नव्हते. म्हणून ती पुत्र प्राप्तीसाठी मच्छिंद्रनाथ गुरु यांच्याकडे गेली. मग ते भस्म देतात व जातात. तिचा विश्वास बसला नाही. ती ते भस्म उकरड्यात जाऊन टाकते. 12 वर्षांनी नाथ पुन्हा येतात. ते अंतर्ज्ञानी असतात, त्यामुळे त्यांना हकीकत कळते. ते उकुरड्यातून एक मुलगा बाहेर काढतात. त्याचे नाव गोरक्ष. गोरक्षनाथ यास घेऊन ते जगन्नाथकडे जातात. मध्ये कनकगिरी ग्रामात भूक लागली म्हणून थांबले. आता रस्त्यात अचानक कुठे जेवण भेटणार म्हणून ते थोडेसे गावामध्ये गेले आणि गोरक्षनाथला झोळी देऊन भिक्षेसाठी पाठवले. पितृ पंधरवडा चालू असल्यामुळे गावात एके ठिकाणी श्राद्धाचे जेवण चालू होते. गोरक्षाने भिक्षा मागितली तेव्हा त्या स्त्रीने पितृपक्षातील सर्व पदार्थ एका ताटामध्ये वाढून ते पूर्ण भरून त्याला दिले. गोरक्षनाथला वाटले की दोघांना एवढेसे अन्न पुरेल का, म्हणून गोरक्ष ताट घेऊन आला आणि गुरूंपुढे ठेवले. नाथ जेवले. त्यांना त्यातील वडा खूप आवडला. गोरक्षला वडा परत आणण्यासाठी पाठवले. गोरक्ष त्या बाईकडे गेला. बाई म्हणाली, पुन्हा फुकट आत्ता मिळणार नाही, काहीतरी द्यावे लागेल. मी आत्ता फुकट जेवण देणार नाही. गुरूंसाठी पाहिजे ना, मग त्या बदल्यात तुझा डोळा काढून दे. गोरक्षनाथने एक डोळा काढून दिला. बाईला खूप वाईट वाटले. ती आश्चर्यचकित झाली. ती लगेच घरात गेली आणि तिने ताट वाढून दिले आणि डोळाही दिला. गोरक्ष तिथून पुढे गेला. एका हाताने डोळा झाकून ताट गुरूंपुढे ठेवले. काय झाले त्या गुरूंनी अंतर्दृष्टीने ओळखले. गुरु सर्वज्ञानी होते. मग त्यांनी लगेच क्षणातच गोरक्षनाथचा डोळा पुन्हा बसवला आणि नंतर दोघांनी समाधानपूर्वक जेवण केले. जेवण कशाचं होतं? श्राद्धाचे. कोणी खाल्ले? मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांनी. कोण आहेत ते दोघे? आपल्या सांप्रदायिक गुरु परंपरेतील मूळ मुख्य आदिनाथ मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, ज्ञाननाथ, ज्यांना संप्रदाय वाढवला ते. त्यांनी श्राद्धाचे जेवण केले. 2दा मागून केले. त्यांनी जर श्राद्धाचे जेवण केले आहे तर आपण कोण आहोत श्राद्धाचे जेवण नाकारणारे? म्हणून कोणीही श्राद्धाचे जेवण करायला नाकारू नये. महालय अमावस्या विशेष म्हणजे सर्वपित्री अमावस्येला. सन 1319 ची महालय अमावस्या, भाद्रपद अमावस्या, शुक्रवार उत्तरा नक्षत्र, दिनांक 22 सप्टेंबर 1319. सिद्धांत पहर म्हणजे दत्तात्रयाची मध्यरात्राची भिक्षेची वेळ. पिठापुरात ॲपलराज शर्मा पितृकर्म पूजेत श्राद्ध विधीत व्यस्त होते. इकडे स्वयंपाकघरात सुमती मातेकडून श्राद्ध भोजन स्वयंपाकात जवळजवळ पूर्ण झाले होते. निमंत्रित 3 ब्राह्मण अतिथींना भोजनासाठी येण्याची वेळ आली होती आणि घराच्या दारात आवाज दणदणला, ओम भगवती भिक्षामदेही. श्राद्धाच्या दिवशी पितृस्थानी व देवस्थानी निमंत्रित अतिथीचं भोजन झालेलं नसताना इतरांना अन्न देणे म्हणजे रूढी नियमांच्या विरुद्ध असते. पण सुमती माता ही सुनयेचे सत्व आणि तत्व घेऊन आलेली आधीच्या जन्मीची सुशीला होती. त्यात काही दिवस अगोदरच वडील बाप्पांनाचार्यांनी झालेल्या दृष्टांतानुसार सांगून ठेवले होते की बेटा, दत्त कोणत्याही रूपात भिक्षेला येतील,
त्यांना विनमुख पाठवू नकोस. हे आठवून माता सुमती श्राद्धाच्या तयार स्वयंपाकातील पदार्थ भिक्षेत देण्यासाठी दारात आली. तो समोर अवधूत उभे होते. त्यांनी विचारले की माते, तुझी मनोकामना सांग. सुमती दत्तात्रेयचीच आई, त्यामुळे आम्ही लोकांपेक्षा ती नक्कीच वेगळे मागणार. ती म्हणाली की जुने जाणते लोक सांगतात की दत्तप्रभू 100 वर्षांपासून श्रीपाद श्रीवल्लभ रूपात दर्शन देत आहेत. मला त्यांचं दर्शन घ्यायची इच्छा आहे. हे ऐकताच अवधूताने गडगडाटी कांठळ्या बसतील असे हास्य केले व सुमती मातेसमोर 16 वर्षांचे सुकुमार श्रीपाद श्रीवल्लभ उभे राहिले. भान हरलेल्या सुमती मातेने श्रीपादांना साष्टांग दंडवत प्रणाम घालताच श्रीपाद म्हणाले की तुझी आई, तू हे काय करतेस? तुझी इच्छा सांग. सुमती माता म्हणाली की तू मला आई म्हणलास आहेस तर तूच माझ्या पोटी ये. तथास्तु म्हणत श्रीपाद अंतर्धान पावले व 1620 सालच्या गणेश चतुर्थीला श्रीपाद सुमती मातेच्या पोटून ज्योती रूपात अवतरले. बहुसंख्य संसारिक प्रश्नांचे मूळ पितृदोषात. ज्या कुटुंबाला पितृदोष आहे त्या घरात कुलदेवी व कुलदेवतेची सेवा घडत नाही. अगदी नास्तिक बहु किंवा मध्यात्मिक सेवेबद्दल नकारात्मकता असते. सद्यस्थितीत पितृदोष नाही असं एकही कुटुंब सापडत नाही. कमी अधिक प्रमाणात पितृदोष आहेच आणि त्यातूनच असंख्य प्रश्न आज प्रत्येक घरातल्या कुटुंबांना त्रस्त करत आहेत. भाविक सज्जनहो, आपले कुटुंबातील प्रश्न मार्गी लावायचे असतील तर इकडे तिकडे पळापळ करण्यापेक्षा मुळावरच घाव घातला तर पुढील कार्य सुरळीत पार पडतील. आणि म्हणूनच स्वामी समर्थ गुरु माऊलींचा अट्टहास आहे की या पितृपक्षात प्रत्येक घरातील सदस्यांकडून आपल्या पितरांची यथासांग सेवा घडावी आणि त्या कुटुंबाची प्रगतीची दारे खुली व्हावीत. सगळे सुज्ज आहेत. प्रत्येकाला आपल्या समोरील प्रश्नांची जाण आहे. म्हणून प्रत्येकाने पितरांची सेवा आवर्जून करावी. अवधूत दत्तात्रेयांस श्रीपाद श्रीवल्लभ रूपात अवतरण्यास जी महालय अमावस्या व भिक्षा कारणीभूत ठरली. प्रत्येक व्यक्तीने आपल्या परीने यथाशक्तीने कर्म करावे आणि श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूकडे आपल्या पितरांना सद्गतीसाठी विनंती करावी. श्री नवनाथ या ग्रंथाचा 9वा अध्याय पूर्ण पाहावा. तेथे थोडक्यात माहिती दिली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून, चॅनेलला सबस्क्राईब करून, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ.